नमस्कार, जीएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळाच वाद उफाळून आलेला आहे। गादीच्या खऱ्या वारसदाराचा हा वाद आहे। कोल्हापुरामध्ये महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज तर महायुतीकडून संजय मंडलिक अशी लढत रंगली आहे। राजश्री शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन सिंह कदम बांडे यांनी मंडलिकांच्या प्रचारासाठी मैदानात ते उतरले आणि त्यांनी एक वेगळाच दावा केला। कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत असा दावा कदम बांडे यांनी केलाय। त्यामुळे कोल्हापूरच्या गादीचा वाद आता चर्चेचा विषय बनलेला आहे। पाहूयात प्रकरण नेमकं काय आहे, काय प्रतिदावे आणि दावे या संदर्भात केले जातात जेम विशेषमध्ये। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये करवीर संस्थानाचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांच्या वारसाचा वाद पुन्हा सुरू झालेला आहे। राजवर्धन कदम बांडेंचा दावा आहे की तेच खरे गादीचे रक्ताचे आणि विचारांचेही वारसदार आहेत। यावर छत्रपती शाहूंच्या बाजूने एका पत्रकाद्वारे उत्तर देण्यात आलंय। कोल्हापुरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्तानं राजवर्धन कदम बांडे पोहोचले होते। राजवर्धन कदम बांडे यांनी काय या संदर्भातला दावा केलाय पाहूयात। मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार आहे, रक्तमासाचा वारसदार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो। आणि तो वारसदार या नात्याने मी तर जनतेला आव्हान करतो, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आव्हान करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब, या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो। आणि गादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल। 1962 साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले, त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेता नाही आलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती, त्यांचा गादीचा मान हा विषय येत नाही। ते व्यक्तिगत शहाजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकतील। रक्ताचा वारसदार असल्याचा दावा केल्यानंतर शाहू महाराज यांनीही राजश्री शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार असल्याचे प्रत्युत्तर दिलं। एक परिपत्रक जारी करत यावर त्यांनी उत्तर दिलं। पाहुयात या पत्रकात काय म्हटलंय। राजश्री शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून शहाजी महाराज यांनी आपल्याला दत्तक घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार। दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा आपणच वारसदार असल्याचं शाहू महाराज यांनी पत्रकात म्हटलं। पण त्याचबरोबर आपण शाहू यांच्या विचारांचा वारसदार सुद्धा असल्याचं म्हटलं। याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं सुद्धा शाहू यांनी पत्रकात नमूद केलं। गेल्या 60 वर्षात राजश्री शाहू फुले आंबेडकर यांचा समतावादी विचार राज्य आणि देशातही पोहोचवण्यासाठी आपले अखंड परिश्रम सुरू असल्याचं शाहू महाराजांनी म्हटलं। राजश्री शाहूंच्या विचारांचा वारस असल्याने जनतेनेही आपल्याला स्वीकारल्याचं शाहू महाराज यांनी म्हटलंय। कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी निवडणुकीच्या रिंगणात येऊ नये असे महायुतीच्या बऱ्याच नेत्यांनी सांगितलं होतं। कारण निवडणुकीमध्ये प्रत्येकाला आरोप प्रत्यारोप होतात, महाराजांच्यावर आरोप झाले तर हा एक वाईट आहे, यासाठी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात येऊ नये अशी मागणी केली जात होती। निवडणुकीत रंगत वाढत आहे, महाराजांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत। महाराजांच्यावर आरोप होत असताना एक दत्तक विधान यामध्ये आलं। या दत्तक विधानामध्ये आता या वादामध्ये धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांनी उडी मारली आहे। यामुळे या निवडणुकीत नवीन रंगत तयार झाले आहे। राजवर्धन कदम बांडे यांनी सांगितलं की मी खरा रक्ताचा आणि विचाराचा वारस आहे आणि शाहू छत्रपती हे फक्त संपत्तीचे वारस आहेत। त्यामुळे आता आपण इतिहास संशोधन जाणून घेऊ काय आहे दत्तक प्रकरण। दत्तकाचा वाद नेमका आताच कसा उफाळून आला यावरून कोल्हापुरामध्ये चर्चा आता होत आहेत।
मात्र रक्ताचे वारस हाच मुद्दा महत्त्वाचा असेल तर भविष्यात राजर्षी शाहू महाराज किंवा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांवरही प्रश्न उभे केले जातील। हा वाद आजचा नसून जुनाच आहे। या वादाचा इतिहास याबाबत इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक अधिक माहिती देत आहेत, पाहूया। एक काळ होता की कदंबांडेंना मानणारे किंवा पद्माराजेंना मानणारा, विजयमाला राणी सरकारना मानणारा एक गट होता 4 पिढ्याच्या पाठीमागे कोल्हापूरमध्ये। आता तसा पद्धतीचा काही गट कोल्हापूरमध्ये राहिलाय असं वाटत नाही। आणि एक गादीचा वारस वेगळा आणि संपत्तीचा वारस वेगळा, म्हणजे छत्रपती हे पद आहे जे लोकांच्या मनामध्ये आहे। खर तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर सगळीच पद विलीन झालेली होती, पण छत्रपती पद हे लोकांच्या मनामधलं पद आहे आणि त्या पदावर कोण असावं याचा अधिकार जो छत्रपती असतो, जो त्या गादीवर असतो त्याला असतो। तशा पद्धतीनं शहाजी महाराजांनी घेतलं। पण काही लोकांची मागणी होती की राजवर्धन कदंबांडे जे आहेत पद्माराजांचे पुत्र, प्रिन्सेस पद्माराजी, त्यांना दत्तक घ्यावं। पण ती काय मागणी शहाजी महाराजांनी मान्य केली नाही आणि त्यांनी स्वतःच्या कन्ये शालिनी राजेंचा पुत्र दत्तक घेतलेला होता। राजाराम महाराजांच्या कन्या होत्या, त्या राजाराम महाराजांच्या कन्येचे जे चिरंजीव आहेत त्यांना दत्तक घेतलं पाहिजे अशी एका गटाची मागणी होती। पण शहाजी महाराजांना ते स्वतः छत्रपती होते आणि त्यानंतर ते भारताचे नागरिक असल्यामुळं त्यांनी जो कायदेशीर अधिकार होता त्या कायदेशीर अधिकारानुसार आत्ताच्या शाहू महाराजांना दत्तक घेतलं। हे प्रकरण त्यावेळेला विरोधी गटानं भारतीय संसदेपर्यंत नेलेलं होतं, दिल्लीपर्यंत नेलेलं होतं। त्यावेळेला सुद्धा कायद्याचा प्रचंड कीस पाडला गेलेला होता आणि लोक चळवळ सुद्धा उभा करायचा प्रयत्न केला होता। पण या सगळ्या गोष्टी पार पडून त्याच्यामध्ये शहाजी महाराजांचा विजय झाला होता आणि आताच्या शाहू महाराजांचं जे दत्तक विधान आहे ते कायदेशीररित्या हे मान्य झालेलं होतं आणि ते लोकांनी सुद्धा नंतरच्या काळामध्ये विरोधी गट सोडला, तो ठराविक होता तो सोडला, तर बाकीच्या सगळ्या लोकांनी सुद्धा मान्य केलेलं होतं। दिलीप सिंह आणि कदंबांडे यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट करण्यासाठी करवीर घराण्याचा तपशील काय ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। छत्रपती शिवाजीराजे चौथे होते, त्यांना अपत्य नव्हतं। तर घाटगे घराणे कागलचे, त्यांनी सोबत दत्तक विधान केलं। राजर्षी शाहू महाराज छत्रपती हे त्यांना आता गादीवर बसवण्यात आलं। त्यानंतर त्यांना राजाराम पुत्र झाले आणि अक्कासाहेब हे त्यांना कन्या होते। त्यानंतर छत्रपती राजाराम यांचा आपण तपशील पाहतोय। त्यांना तारा पत्नी आणि विजयमाला अशा 2 पत्नी होत्या। पद्माराजे ही मुलगी ताराकडून झाली होती, तर अपत्य विजयमाला यांना नव्हतं आणि पद्माराजे या मुलीचं कदंबांडे घराण्याशी लग्न झालं, त्यातून त्यांना राजवर्धन मुलगा झाला। त्यानंतर राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांच्या संदर्भातला तपशील पाहतोय। राजाराम जो त्यांचा मुलगा होता आणि अक्कासाहेब मुलगी होती, मुलीला देवास घराण्यात विवाहित करण्यात आलं, कारण देण्यात आलं। त्यानंतर विक्रमसिंह त्यांना मुलगा झाला। राजाराम यांच्याकडून दत्तक विधान करण्यात आलं आणि छत्रपती शहाजीराजे हे गादीवर आले। त्यानंतर छत्रपती शहाजीराजे यांना शालिनी राजे मुलगी होती, तिचं लग्न नागपूरचे राजाराम सिंह भोसले यांच्याशी करण्यात आलं, त्यातून त्यांना दिलीप सिंह मुलगा झाला। शहाजीराजे यांच्याकडून दत्तक विधान करण्यात आलं आणि शाहू छत्रपती असं नामकरण करण्यात आलं। करवीर संस्थान या संदर्भातला आपण तपशील पाहिला। करवीर संस्थान कालांतराने भारतामध्ये कशा प्रकारे विलीन झाले, काय याचा इतिहास आहे, याबाबत इतिहास संशोधक अधिक माहिती देतात, पाहूयात। शहाजी महाराज ज्या वेळेला करवीर गादीवर आले त्यावेळेला करवीर राज्य होतं, ते स्वतंत्र राज्य होतं। तसं इंग्रजांच्या अंकित असलं तरी तसं ते स्वतंत्र होतं आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1949 साली करवीर राज्य हे भारतीय संघराज्यामध्ये विलीनीकरण झालं, ते शहाजी महाराजांनी केलं। त्यानंतर
शहाजी महाराज यांच्याकडे कुठली इस्टेट राहील, कुठले अधिकार राहतील, कुठली संपत्ती राहील, हे सगळ्याचा एक व्हाईट पेपर तयार झालेला होता. शहाजी महाराज आणि व्ही.पी. मेनन त्यावेळेचे जे सचिव होते यांचा तो करार त्याच्यामध्ये झाला आणि त्यानुसार कोल्हापूर हे संघ राज्यामध्ये विलीन झालं. त्यानंतर शहाजी महाराज हे जसे भारताचे एक नागरिक असतात तशा पद्धतीनंच ते नागरिक म्हणून गणले जाऊ लागले. या दत्तक प्रकरणामध्ये भाऊसाहेब महागावकर यांचा महत्वाचा वाटा आहे. कोल्हापुरातील प्रत्येक प्रकरणाच्या वेळा लोकांना थांबवण्याचे आणि वाड्यावर येऊ न देण्याची महत्वाची भूमिका तत्कालीन खासदार कैलासवासी भाऊसाहेब महागावकर यांनी पार पाडली होती. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेखाली शहाजी महाराज यांनी कोल्हापूरची वेश ओलांडली होती. त्यांचं भाऊसाहेब महागावकर यांच्या सून या संदर्भात श्रद्धा महागावकर अधिक माहिती देतात, पाहूयात. 1962 सालचं दत्तक प्रकरण हे जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. जनतेनं ते प्रकरण खूप मनाशी धरलेलं होतं. जनतेची हीच मागणी होती की प्रिन्सेस पद्माराजे यांचे जे चिरंजीव आहेत त्यांना ह्या गादीवर बसवायचं आणि छत्रपती करायचं. वाड्यावरती त्या प्रकरणामध्ये वाड्यावरती प्रचंड प्रमाणात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले होते. त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व विजयमाला राणीसाहेब करत होत्या आणि आताच ते प्रकरण इतकं मोठं होतं की त्या गोष्टीचा निषेध म्हणून वाड्यावरती भगवा झेंडा काढून काळा झेंडा लावण्यात आला होता. आणि ह्या सगळ्या प्रकरणात आताचे जे राजवर्धन कदमबांडे आहेत ह्यांचा जो दावा आहे की ते वारसदार आहेत, तर ते कुठेही असं उल्लेख करत नाहीत की मी छत्रपती आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराजांचा वारस आहे, वारसदार आहे आणि ती गोष्ट तितकीच खरी आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही जुनी खपली पुन्हा निघाली आहे. शाहू महाराज विरुद्ध मंडलिक या राजकीय सामन्याला आता शाहू महाराज विरुद्ध राजवर्धन सिंह कदमबांडे असं वळण लागलंय. गादी विरुद्ध गादी असा नवा संघर्ष कोल्हापुरात रंगू लागलाय. मान गादीला असं गर्वानं सांगणारे कोल्हापूरकर नेमकं कोणत्या गादीला मान देतात आणि कुणाला मत देतात यासाठी 4 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सध्याच्या या राजकीय घडामोडीवर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात, पाहूयात. इतिहास संशोधक यांनी सांगितलं, सध्याचे शाहू छत्रपती हेच खरे वारसदार आहेत. हे वारसदार जरी असले तरी पुन्हा एकदा या प्रकरणामुळे, दत्तक प्रकरणामुळे कोल्हापुरातील निवडणुकीत रंगत वाढत आहे. हे निवडणुकीचे दत्तक प्रकरण किती दिवस चालतं आणि कोणत्या वळणावर जाऊन ठेपतं हे पाहणं गरजेचं आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.